हॅलो स्टुडंट्स, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द एम्प्टी बॉक्सेस। तर आपल्याला येथे या एम्प्टी बॉक्सेस मध्ये काय करायचं आहे, नंबर आणि रोमन नंबर फिल करायचे आहे। तर आपल्याला इथे दिसत आहे नंबर, म्हणजे आपल्याला 3, 6, 15 हे नंबर मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्या खाली दिसत आहे रोमन न्यूमरल्स। तर हे रोमन न्यूमरल्स पण आपल्याला काही दिले आहे आणि काही एम्प्टी बॉक्सेस दिलेले आहे। तर ते आपल्याला काय करायचं आहे, तर ते आपल्याला फिल करायचे आहे। तर ते आपण कसे करायचे ते आता पाहू। तर आपल्याला फर्स्ट नंबर दिलेला आहे 3। आता 3 म्हणजे रोमन न्यूमरल्स मध्ये तो आपल्याला लिहायचा आहे। तर 3 करता आपण काय करतो, 3 करता आपण 3 वेळा आय रिपीट करतो। हे झाले आपले 3 रोमन न्यूमरल्स मध्ये। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो आहे नंबर आहे तो आहे 8। आता 8 आपल्याला काय करायचं आहे, नंबर्स मध्ये लिहायचा आहे। आपल्याला रोमन नंबर्स मध्ये 8 दिलेला आहे, तो काय करायचा आहे, आपल्याला नंबर्स मध्ये लिहायचा आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट नंबर आहे 6। आता आपल्याला काय करायचं आहे, तो 6 रोमन न्यूमरल्स मध्ये लिहायचा आहे। तर तो आपण काय करणार आहोत, तर 6 म्हणजे आपल्याला आधी v म्हणजे 5, त्यानंतर आपण त्याच्यानंतर जर एक आपण आय घेतला तर तो त्यामध्ये काय होतो, ऍड होतो, म्हणजे 6 1 5 आणि +1 हे झालं आपलं रोमन न्यूमरल्स मध्ये 6। त्यानंतर आपला नेक्स्ट नंबर आहे 12, म्हणजे x म्हणजे 10 आणि 2 आय म्हणजे 2 वेळा आय जर रिपीट झाला तर ते म्हणजे 2 1 आणि 2, म्हणजे आपला आन्सर होईल इथं 12। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट नंबर दिलेला आहे 15। तर आता आपण 15 कसे लिहायचे ते पाहणार आहोत। तर आपल्याला त्याकरता 10 चा सिंबल घ्यायचा आहे। हा झाला x म्हणजे 10 होते। त्यानंतर आता आपल्याला परत v म्हणजे 5 चा सिंबल घ्यायचा आहे। तो राहतो v, म्हणजे जर तो राईट साइडला लिहिला गेला तर त्याला तो त्याच्यामध्ये ऍड होतो। x मध्ये 10 म्हणजे x म्हणजे 10 आणि v म्हणजे 5, 10 + 5 15। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट नंबर दिलेला आहे x I x। तर आता x म्हणजे 10 आणि त्यानंतर जर तो कोणता नंबर दिलेला असेल ix म्हणजे 9, तर त्यानंतर जर कोणता नंबर दिलेला असेल तर तो त्यामध्ये ऍड होतो, म्हणजे त्याचा आन्सर आहे 10 + 9 19। तर त्याचा आन्सर आहे 19। तर अशाच प्रकारे आपण काही नंबर लिहिले आणि काही रोमन नंबर लिहिले। तर तुम्ही अशा प्रकारे आणखी सुद्धा काही नंबर रोमन नंबरचे कन्वर्जन साध्या नंबर मध्ये इंटरनॅशनल नंबर मध्ये करू शकता, किंवा इंटरनॅशनल नंबरचे कन्वर्जन रोमन नंबर मध्ये करू शकता। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ करता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा।